मित्रांनो, जर अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर अशा एक्झाम्पलमध्ये पहिला मिरर कुठला आहे ओळखायचा. तर इथं मिरर आहे कॉन्केव मिरर. जर कॉन्केव मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ ही निगेटिव्ह कन्सिडर करायची. त्याच्यानंतर बघायचं ऑब्जेक्ट इज प्लेस्ड. ऑब्जेक्ट कुठे ठेवला आहे. समजा हा कॉन्केव मिरर आहे, कॉन्केव मिरर, आणि ही हा त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. इथे फोकस असणार आणि जेवढं डिस्टन्स आहे त्याच्यात दुप्पट डिस्टन्सवर रेडियस ऑफ कर्वेचर असणार. ऑब्जेक्ट ठेवला आहे 40 सेंटीमीटरवर. म्हणजे ऑब्जेक्टसाठी आपण काय यूज करतो, यू यूज करतो. मग हा यू नेहमी निगेटिव्ह पकडायचा असतो. हा आहे 40 सेंटीमीटरवर. रेडियस ऑफ कर्वेचर 50 ठेवला आहे. म्हणजे हा इथून इथपर्यंत डिस्टन्स 50 असेल तर एवढं डिस्टन्स किती असेल, 25. म्हणून फोकल लेंथ पकडायची 25 सेंटीमीटर. जी फोकल लेंथ रेडियसच्या नेहमी हाफ असते. रेडियस दिला किती, 50 डिवाइड बाय 2 म्हणजे किती, 25. म्हणून फोकल लेंथ आली 25 सेंटीमीटर. पुढे काय विचारलं आहे, फाइंड इमेज डिस्टन्स. इमेजसाठी आपण व्ही यूज करतो, व्ही विचारला आहे. आणि नेचर ऑफ इमेजसुद्धा विचारलेला आहे. फॉर्म्युला कुठला यूज करणार, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवू. आता 1/f, एफची व्हॅल्यू किती आहे, -25. निगेटिव्ह का, कॉन्केव मिरर आहे. इज इक्वल टू व्ही काढायला सांगितलं आहे प्लस यूची व्हॅल्यू. याच्यामध्ये यूची व्हॅल्यू आहे -40. इथपर्यंत जरी सोडवलं तरी 3 पैकी तुम्हाला 1 मार्क तरी नक्की मिळून जाईल. नंतर जर व्हीची व्हॅल्यू काढायची असेल तर याला, ह्या पार्टला आपल्याला इकडे ढकलायला लागेल आणि -40 आहे तो इकडे जाऊन +40 होईल. मग इकडची टर्म पहिला लिहून घ्यायची. हा -40 आहे तो इकडे ट्रान्सफर झाला तर +1/40 इज इक्वल टू 1/v. आता हे सोडवायचं कसं, क्रॉस मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचे. आता इथे सोडवतो मी 1/v. आता पहिला यांचा मल्टिप्लिकेशन, 25 चोक 100 आणि हा 0 1, 40 गुणिले 1 40, पण निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह. 25 गुणिले 1 हा होणार +25. ओके, 1/v आहे तसाच मी लिहिला. खाली किती आहे, खाली आहे 1000. आता 40मधून 25 गेले, 40मधून 25 वजा करतो. 10तून 5 गेले 5, 4तून 3 गेला 1, हे किती आले 15. आता मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून मोठी संख्या. याचा तर रिसिप्रोकल करतो आणि हे 1/v आहे. मग याचा रिसिप्रोकल केला की v, की याचा पण रिसिप्रोकल करतो. 1000 भागिले 15 हे वजा. त्यानंतर दोघांना 5 ने भागाला, 5 त्रिक 15, 5 दुनी 10. तर व्हीची व्हॅल्यू आली -200/3. आता हे सगळं सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर आहे, पण आपलं उत्तर पण आलं सेंटीमीटर. ओके, आता नेचर ऑफ इमेज सांगितलं. जर व्हीची व्हॅल्यू ही निगेटिव्हमध्ये येत असेल तर ही इमेज आपण इन्व्हर्टेड समजू शकतो. ही इमेज इन्व्हर्टेड आहे. प्लस ही इमेज लेफ्ट साईडला आहे मिररच्या. कोणाच्या, मिररच्या लेफ्ट साईडला आहे.